नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याचं तीर्थक्षेत्र असलेल्या ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव समितीच्या वतीनं 2 दिवस जी यात्रा आहे, या यात्रेमध्ये जे छोटे मोठे व्यापारी आहेत, जे खेळण्याचे आहेत, खाऊचे आहेत, इतर वस्तू विकण्यासाठी जे आलेले व्यापारी आहेत, या व्यापाऱ्यांना श्री पोटोबा महाराज उत्सव कमिटीच्या वतीनं जेवणाचे पाकिट वाटप करण्यात आलेले आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी जपण्यात आलेली आहे की त्यांचे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना त्यांचं दुकान सोडून इतरत्र जाता येत नाही. तर आम्ही प्रत्यक्षात जाणून घेतोय. काय सांगाल नेमकं की श्री पोटोबा महाराज उत्सव समितीच्या वतीनं हा स्तुत्य उपक्रम राबवलेला? नमस्कार. यात्रा म्हणलं की विविध खेळण्यांची दुकानं, वस्तूंची दुकानं आली तरच त्या यात्रेला खऱ्या अर्थाने शोभा येते. आणि आमच्या वडगावचं वैभव राहिलेलं आहे, कायमची परंपरा राहिलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपापली वेगवेगळ्या वस्तू घेऊन या ठिकाणी विक्रेते येत असतात. या विक्रेत्यांमुळेच खऱ्या अर्थानं या यात्रेला शोभा येत असते. मग ते देखील आमचे पाहुणे असल्यामुळं पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं ही आमच्या वडगावची परंपरा आहे. त्याचं औचित्य साधून आज आम्ही या आमच्या उत्सव समितीच्या वतीनं सर्व दुकानदारांना त्यांच्या जागेवर जाऊन भोजनाची पाकिटं वाटपाचा उपक्रम आयोजित केला आहे. सर्वसाधारणपणे 1000 दुकानदारांना याचा लाभ या यात्रा समितीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. दुकानदारांना देखील ही ॲक्टिव्हिटी फार आवडलेली आहे. त्यांनी देखील मनापासून या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे. त्यानंतर पंढरीनाथजी ढोरे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेतोय. काय सांगाल या उपक्रमाबाबत? आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचं श्रद्धास्थान आणि वडगावचं ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचा उत्सव आणि हनुमान जयंती या पार्श्वभूमीवर आज वडगावमध्ये ही यात्रा साजरी होत असताना विविध उपक्रमांनी ही यात्रा साजरी होत आहे. गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेलं पोटोबा महाराज सकाळी श्रींच्या अभिषेकानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मग आज दुपारी मानाचे बागाड असेल, संध्याकाळी रात्री शोभेचं दारुकाम असेल, तमाशाचा कार्यक्रम असेल, त्याचप्रमाणे उद्या आखाडा, परवा दिवशी भव्य बैलगाडी छकडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. अशा विविध कार्यक्रमांनी भरगच्च असा हा कार्यक्रम आपल्या सर्व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उत्सव कमिटीने साजरा केलेला आहे. मी उत्सव कमिटीचे अध्यक्ष महेंद्र माळसकर यांना धन्यवाद देतो की अतिशय उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. वडगावची यात्रा कशा पद्धतीने भरावी त्यांनी या कार्यातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. या उत्सवामध्ये जी दुकानं येतात त्या दुकानदारांना दुपारचं भोजन आणि त्यांच्या सकाळची नाश्त्याची व्यवस्था अध्यक्षांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. हा उत्सव साजरा होत असताना या पोटोबा महाराजांचे जे भक्त आहे ते अनेक तालुक्यातून किंवा अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी येत असतात. ही यात्रा अतिशय भव्य प्रमाणात यामध्ये भरवली जाते. मी आज पोटोबा महाराजांच्या या उत्सवानिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे उत्सव कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो व हनुमान जयंतीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. उत्सव कमिटीचे अध्यक्ष महेंद्र माळसकर या ठिकाणी आहेत. तर यावर्षी विशेष करून जे मोठे पाळणे आहेत हे अक्षय पॅलेसच्या बाजूला सज्ज झालेले आहेत आणि उत्सव कमिटीबाबत काय सांगाल? मी सर्वप्रथम हनुमान जयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. या सालाबादप्रमाणे यावर्षी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. एवढं बोलतो आणि मी थांबतो. तर या ठिकाणी ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव म्हाळसकर या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. त्या अगोदर नगरसेवक संदीप भास्करराव म्हाळसकर आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल की या जे हे दुकानदार आहेत या दुकानदारांना दुकान सोडून जाता येत नाही, एक स्तुत्य उपक्रम राबवलाय, त्या उपक्रमाबद्दल काय सांगाल? दरवर्षी आम्ही पाहतो की त्यांना जेवायला वगैरे जाता येत नसल्यामुळं त्यांची लहान लहान मुलांचं पण खूप हाल होतं. त्यामुळं आम्ही हा उपक्रम यावर्षी लक्षात घेऊन आणि इथून पुढे आम्ही प्रत्येक वर्षी करू. सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी ॲडव्होकेट मृणाल म्हाळसकर उपस्थित आहेत आणि तालुक्यातले ज्येष्ठ पत्रकार गणेशजी विनोदे आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल की श्री हनुमान जे जन्मोत्सवाची जी यात्रा असते आणि या यात्रेमध्ये तालुक्याचं मुख्यालय असलेले एकंदरीत यात्रेबद्दल काय सांगाल? तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान
संपूर्ण तालुक्याचं श्रद्धास्थान आहे. कुठल्याही कार्यक्रमाचा शुभारंभ असेल, निवडणूक असेल, ही पोटोबा महाराजांच्या दर्शनाने केली जाते. त्यामुळं असंख्य भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे. चैत्र पौर्णिमेला दरवर्षी होणारा हा उत्सव मावळ तालुकाच नव्हे तर खेड तालुका, मुळशी तालुका अनेक तालुक्यातून या ठिकाणी भाविक येतात. त्याचप्रमाणे उत्सवाचं खरं वैभव वाढतं ते व्यापाऱ्यांमुळे वाढतं आणि त्या व्यापाऱ्यांना आज अल्पोपरा देण्याचं काम जे काही उत्सव समितीने केलं आहे, मी उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र माळसकर आणि त्यांची सर्व टीम यांना मनापासून धन्यवाद देतो की ज्यांनी वैभव वाढवलं त्या व्यापाऱ्यांना सुद्धा आपण या मदतरूपी या ठिकाणी सेवा केलेली आहे. मी पुन्हा एकदा या उत्सवानिमित्त सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो. यात्रेमध्ये आता हजारो लोकांची ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लागणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या भाविकांची सुरक्षा या ठिकाणी व्यवस्थित केलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सचिव पदाची जबाबदारी समर्थपणे स्वीकारणारे या ठिकाणी प्राध्यापक अनिलजी कोदरे आहेत. कोदरे सर, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सचिव पदाची जबाबदारी सक्षमपणे पेलवत आहात आणि या ठिकाणी आज उत्सव आहे, त्याबद्दल काय सांगाल? तर सर्वप्रथम उत्सवानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आमच्या प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो की गेली मला वाटतं की जसं आम्ही पोटोबा महाराजाच्या कृपेने मला वाटतं मी 1996 साली ज्यावेळेस मी TY झालो त्यावेळेस त्या टायमाला असणारे स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मला प्रथमतः खजिनदार हे पद देण्यात आलं. तेव्हापासून तर आज तागायत मी खजिनदार म्हणून काम करतो. आता असणारे अध्यक्ष महेंद्र माळसकर यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सर हे कसं करायचं, काय कसं करायचं याची पूर्णपणे माहिती प्रत्येक वेळेस महेंद्र आणि विकी माळसकर हे मला कायम विचारत असतात. पण मला एक आव्हान करायचं आहे की भरपूर लोक आजकाल मनोरंजनाच्या कार्यक्रमाकडे वळतात, पण त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या भजन स्पर्धांसाठी आपण ज्याप्रमाणे तमाशाला किंवा ऑर्केस्ट्राला वेळ देतो, प्रत्येकाने या भजन स्पर्धेमध्ये सुद्धा येऊन सहभाग घ्यावा. तिथं येऊन भजन स्पर्धेचे कार्यक्रम पाहावेत की भजन स्पर्धेमध्ये येणारी छोटीशी मुलं जी असतात ती मुलं कशा प्रकारे अभंग आणि गवळणी सादर करतात. तुम्ही तिथं नाचणाऱ्यांची गवळण पाहण्यापेक्षा इथं आनंदामध्ये बारकांनी मुलं जी गवळण म्हणतात त्याचा आनंद घ्या. तुमच्या खिशातून आपसूक 100 रुपये निघतील आणि त्या पुन्हा तुम्ही देऊ शकता. तिथं पैसे उधळण्यापेक्षा भजन स्पर्धेवरती पैसे उधळा. तुमचं नाव पोटोबा महाराजांच्या चरणी कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहील. आणि माझं आव्हान आहे की सर्व भजन स्पर्धेत ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी संध्याकाळी 10 वाजेपर्यंत भजन स्पर्धेची नावं आमच्या सर्व उत्सव कमिटीच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडे दिलं तरी चालेल. त्याच्यासाठी बक्षीससुद्धा खूप चांगलं आहे आणि सहभाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला आमच्याकडनं 2000 रुपये दिले जाणार आहे. प्रथम क्रमांकासाठी 18,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15,000 रुपये, तृतीय क्रमांक 12,000, चतुर्थ 10,000 आणि पंचम क्रमांकासाठी 7,000 रुपयाची बक्षिसं आहेत. शिवाय जे उत्कृष्ट वादक आहेत त्या प्रत्येक वादकाला वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस आणि ट्रॉफ्याज इथं दिल्या जाणार आहेत. धन्यवाद. तर आता या ठिकाणी ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव माळसकर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय, काय सांगा? सर्वप्रथम नमस्कार आणि ग्रामदैवत पोटोबा महाराज महोत्सवाला सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण या ठिकाणी बघू शकता की वडगाव जरी शहर असलं तरी गावाचं गाव पण कसं टिकवलं जातंय. तर हे जी भरलेली यात्रा आहे तर त्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. आणि आमचे आदरणीय काका या पोटोबा महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत आदरणीय महेंद्र काका माळसकर. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा उत्सव जो आहे तो भरवला गेलेला आहे. तर यशस्वीरित्या हा उत्सव आमचा साकार होत आहे एवढंच सांगेल. उत्सव कमिटीचे अध्यक्ष महेंद्र माळसकर आहेत. एकूण कार्यक्रम जे आहेत, कोणते कार्यक्रम किती वाजता आहेत ते जरा रूपरेषा तुम्ही सांगा. सकाळी श्रींचा अभिषेक झालाय, पालखीची प्रदक्षिणा झाली, काम प्रदक्षिणा झाली, संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आहे आणि शोभेचे दारूकाम आणि तमाशा आहे, लोकनाट्य तमाशा, भीमा भामा हा लोकनाट्य तमाशा आहे. नाही सांग. अध्यक्षाच्या वतीनं तर मावळमधील सर्व नागरिकांना
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर परिसरामध्ये जे काही यात्रा आहे, यात्रेचा जो उत्साह या ठिकाणी पाहिला जातोय. सर्वाधिक जे 3 दिवस जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाच्या बाबतीत आम्ही राजेंद्र उर्फ विकी माळसकर यांच्याकडनं जाणून घेऊ कोणकोणते कार्यक्रम आहेत. नमस्कार. प्रथमतः सर्वांना हनुमान जयंतीच्या व पोटोबा महाराज उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही आज या ठिकाणी महेंद्र भाऊंच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवशी भिका भीमा हा तमाशा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार आखाडा स्वर्गीय केशवराव ढोरे आखाडा या ठिकाणी आम्ही कुस्त्या यावर्षी लावलेल्या आहेत. 60 कुस्त्या आम्ही ठरवलेल्या आहेत. त्याच्यात सर्वात मोठी कुस्ती 1,11,000ची अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी आशयाच्या माध्यमातून ती लावलेली आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळचा कुठलाही कार्यक्रम न घेता दुसऱ्या दिवशी आम्ही छकडी बैलगाडी स्पर्धा हे स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आणि संध्याकाळच्याला ऑर्केस्ट्रा असं आहे. आणि आजच्याला संध्याकाळी भजन स्पर्धेचं उत्सव कमिटीच्या वतीने भजन स्पर्धा घेण्यात आलेली आहे दरवर्षीप्रमाणे. तर सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की या उत्सवामध्ये आपण उत्साहाने सहभागी होण्याचं आव्हान कमिटीच्या वतीनं करण्यात येत आहे. तर या ठिकाणी जे दुकानदार वगैरे आहेत या दुकानदारांना खाद्याचे जे पॉकेट आहेत ते पॉकेट या ठिकाणी देण्यात येत आहेत. तर या ठिकाणी नगरसेवक पंढरीनाथजी ढोरे, नगरसेवक संदीप भास्कर माळसकर, या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री मदनजी बापनासाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व दुकानदारांना असे हे जेवणाचे पाकिट देत आहेत. या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री मदनजी बापनासाहेब यांचं हे गाव आहे आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. साहेब, यात्रेनिमित्त काय शुभेच्छा द्याल? सर्वांनी शांततेने करावे, सुखाने नांदावे, एकमेकावर प्रेम करावे हा संदेश. साहेब, तुमच्या काळामध्ये होणारी जी यात्रा उत्सव आहे आणि आता जरा त्याला भव्य रूप आलंय त्याबद्दल काय सांगता? आता तरुण येईल सगळी, आमच्या वेळेला म्हातारे होते सगळे. राज्याचे माजी मंत्री मदनजी बापनासाहेब यांनी यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिलेली आहे. ग्रामदैवत पोटोबा महाराज यांचा या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत. तर नगरसेवक अजय पवार आहेत. तर भाविकांच्या सुरक्षेसाठी काय नियोजन करण्यात आले? खरं पाहिलं तर आज ग्रामदेवत श्री पोटोबा देवस्थान महाराज यांचा उत्सव, त्याचप्रमाणे श्री हनुमान जयंती या निमित्ताने आज वडगाव देवस्थानमध्ये भव्य असं उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी उत्सव कमिटी जी आहे त्यांच्या माध्यमातून साजरा होत आहे. आज या उत्सवासाठी जे बाहेर पुणे जिल्ह्यातून देखील भाविक या ठिकाणी पोटोबा देवस्थान यांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यामुळे आम्ही जी प्रामुख्याने जी जबाबदारी स्वीकारलेली आहे, वडगाव नगरपंचायत असेल यांच्या माध्यमातून कालच CCTV कॅमेरा आम्ही लावलेले आहेत, जेणेकरून आत्तापर्यंतच्या काळामध्ये काही लोकांच्या चैनी गेलेत, मोबाईल गेलेत, परंतु यामधून सुरक्षता राखण्यासाठी कोणाची वस्तू चोरीला जाऊ नये यासाठी आम्ही नगरपंचायतच्या वतीने CCTV कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. त्यामुळं चोरीचा जो प्रसंग आहे तो प्रसंग ओढवला जाणार नाही. मी वडगाव नगरपंचायतच्या वतीने, त्याचप्रमाणे आमची जी उत्सव कमिटी आहे त्याचे अध्यक्ष श्री महेंद्र माळसकर यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांचे स्वागत करतो आणि सर्वांना या उत्सवानिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो. थांबतो. तर या ठिकाणी यात्रेचा जो उत्साह आहे या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत की दुकानं, खाद्याची, खेळण्याची, इतर दुकानं सजलेली आहेत आणि ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि लहान मुलं, सर्व वृद्ध, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित झालेले आहेत. मावळ 24 तास प्रतीक या ठिकाणी श्री
हनुमान जन्मोत्सवानिमित्त जी या ठिकाणी कमान करण्यात आलेली आहे. श्री राजेंद्र हनुमंतराव म्हाळसकर त्या ठिकाणी हनुमानाची गदा घेऊन एक मूर्ती उभा केलेली आहे आणि ही भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे.